आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। सगळीकडे आता जागा वाटप आणि इतर अनेक बाबतीत चर्चा सुरू झालेली आहे। कोल्हापुरात ही आता हळूहळू या विधानसभेचं रान जे आहे ते तापा लागलेलं आहे। राधानगरीतनं त्याची सुरुवात झालेली आहे। कारखान्यावर झालेली कारवाई, त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर राधानगरीतली हवा आता हळूहळू कागलमध्येही सरकलेली आहे। पुढच्या वर्षी मीच आमदार होऊन गुलाल उधळणार अशी घोषणा समरजित घाटगेंनी केली। तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार म्हणून मला ओट्यात घ्या अशी भावनिक साथ घातली। म्हणजे हळूहळू कागलचं राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। कारण या कागलकडे महाराष्ट्राचं अधिक लक्ष का आहे तर हे महाराष्ट्राचं राजकीय विद्यापीठ म्हणून कागलचा उल्लेख केला जातो। कागलची एकूण जी काय विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे ती हळूहळू तापत असताना आपण या कागलच्या एकूण मतदारसंघाबद्दल थोडंसं जाणून घेऊया। राज्यातला असा हा मतदारसंघ आहे तो पक्षापेक्षा गटात विभागलेला आहे। म्हणजे अनेक वर्षापासून या मतदारसंघात घाटगे आणि मंडलिक म्हणजे सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे अशा दोन गटात हा विधानसभा मतदारसंघ विभागला होता। पण नंतर तो आता 4 गटात विभागलेला आहे। म्हणजे मंडलिक गटाचे 2 भाग झाले आणि घाटगे गटाचे 2 भाग झाले। मंडलिक गटात मंडलिक गट आहे आणि दुसरा नवीन तयार झाला तो मुश्रीफांचा गट, आणि घाटगे गटात समरजित घाटगे आणि संजय घाटगे असे 2 गट तयार झाले। म्हणजे आता कागल तालुक्यात 4 गट आहेत। या 4 गटात एकमेकांचा ताळमेळ फारसा नाही। एक गट दुसऱ्या बाजूला तर 3 गट एका बाजूला अशी सध्याची अवस्था आहे। म्हणजे महायुतीच्या मध्ये 3 गट आहेत, समरजित घाटगे गट, मुश्रीफ गट आणि मंडली गट, आणि महाविकास आघाडीकडे फक्त संजय घाटगेंचा गट आहे। या गटबाजीच्या निवडणुकीत ही निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे। सद्यस्थितीत तर ही निवडणूक तिरंगी होणार हे जवळजवळ निश्चित आहे। म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीच्या वतीनं मैदानात उतरणार, कारण विद्यमान आमदार म्हणून महायुतीचं तिकीट त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। पण मुश्रीफांना तिकीट मिळालं म्हणून समरजित घाटगे थांबणार आहेत का? निश्चितपणे थांबणार नाहीत। काही झालं तर ते मैदानात असणार। फक्त भाजपची उमेदवारी मिळाली तर ते भाजपच्या तिकिटावर असतील, नाही मिळाली तर अपक्ष असतील किंवा अन्य कोणतेही पर्याय ते खुले ठेवतील आणि मैदानात उतरतील। म्हणजे या निवडणुकीत 2 उमेदवार हे निश्चित आहेत। तिसरा उमेदवार आहे अमरीश घाटगे। संजय घाटगे शक्यतो या मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे अमरीश घाटगे या मैदानात उतरतील। म्हणजे ही निवडणूक तिरंगी होणार हे जवळजवळ स्पष्ट आहे। ही निवडणूक चौरंगी सुद्धा होऊ शकते, कारण वीरेंद्र मंडलिक, संजय मंडलिक यांचे सुपुत्र आहेत, त्यांची आता या मैदानात उतरण्याची हळूहळू इच्छा होत आहे। त्यामुळं समजा महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्र लढले किंवा काही बेबनाव तयार झाला तर वीरेंद्र मंडलिक सुद्धा या मैदानात असतील। यामुळं सध्या तरी ही निवडणूक तिरंगी वाटत असली तरी शेवटच्या क्षणी चौरंगी झाली तर आश्चर्य वाटता कामा नये। गेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय घाटगे अशी तिरंगी लढत झाली। त्यात मुश्रीफ जवळजवळ 27,000 मतांना विजयी झाले। पण गेल्या निवडणुकीचं वारं आता निश्चितपणे नाही, आता बराच बदल झालेला आहे। लोकसभा निवडणुकीत आपल्याला तो बदल दिसलेला आहे, कारण एका महायुतीकडे 3 गट असताना सुद्धा महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने यश मिळालं, अगदी 13-14 हजार मताचं मताधिक्य महायुतीला मिळालेलं आहे। 3 गट एकत्र असताना सुद्धा हे जे मताधिक्य आहे ते अतिशय कमी आहे। यामुळं या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीला मोठी रंगत येणार आहे। 3 उमेदवार तर जवळजवळ निश्चित आहेत। प्रत्येकाचं काही प्लस पॉइंट आहेत, काही निगेटिव्ह पॉइंट आहेत। मुश्रीफांचे प्लस पॉइंट सध्या तरी जरा जास्त दिसतात, कारण पालकमंत्री आहेत, सहज उपलब्धता ही त्यांची खासियत आहे। जे दिवसभर ते सहजपणे उपलब्ध असतात। निधीची तर कमतरता अजिबात नाही, कोणत्याही माध्यमातून ते निधी भरपूर आणतात।
गटाच्या पलीकडे जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळं एकूण जनसंपर्काच्या बाबतीत मुश्रीफांचा नाद करायचा नाही असं एकूण चित्र आहे. त्या पाठोपाठ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत समरजित घाटगे यांनी देखील अतिशय चांगला संपर्क वाढवलेला आहे. त्यांच्याकडे साखर कारखाना आहे, युवकामध्ये त्यांची क्रेज आहे आणि मतदारसंघातल्या घराघरापर्यंत त्यांनी गेल्या 7 वर्षात पोहोचलेला आहे. त्यामुळं त्यांनीही मुश्रीफ यांना तगडं आव्हान उभं केलेलं आहे. तिसरे आहेत संजय घाटगे गट. गेले अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणारा हा गट आहे. अमरीश घाटगे आक्रमक आहेत, त्यामुळं त्यांनीही चांगली बांधणी केलेली आहे. या तिघात आता ही निवडणूक रंगणार आहे. या तिघापेक्षा चौथा गट मंडलिकांचा गट या निवडणुकीत अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत काही संशयाचं वादळ निर्माण झालेलं आहे. जे 3 गट एकत्र असतानाही जे मताधिक्य मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गट या निवडणुकीत काय करणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर लोकसभेतला संशय विधानसभेत स्पष्ट झाला तर मंडलिक गट नेमकं कुणाला मदत करणार? समरजित घाटगेंना करणार, मुश्रीफांना करणार की अन्य कोणती भूमिका घेणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. ग्लोबल कोल्हापुरी घडविणारे स्मार्ट स्कूल म्हणजे शहीद पब्लिक स्कूल. केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार द्विभाषिक शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक हे या शाळेचे बलस्थान. विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानासह डिजिटल व स्मार्ट क्लासरूमची सुविधा तसेच हॉस्टेल, सकस आहार, मुलांना ने आण करण्यासाठी स्कूल बसेसची सुविधा, शाळेची प्रशस्त इमारत आणि क्रीडांगण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज. शहीद पब्लिक स्कूल हे भविष्याचा वेध घेत शिक्षण देतं. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे यासाठी तब्बल 30 संगणक असलेले अद्ययावत संगणक कक्ष आणि विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध करून देणारे आणि डॉक्टर, इंजिनियर, सैन्याधिकारी, खेळाडू घडविण्याचा 14 वर्षांचा वारसा असलेले होतकरू विद्यार्थ्यांना 15 ते 25 हजाराच्या शिष्यवृत्ती देणारे एकमेव शैक्षणिक संकुल शहीद पब्लिक स्कूल तिटवे. गेल्या 2 निवडणुकीत मुश्रीफांचा विजय हा गडहिंग्लज आणि आजरा या 2 घटकामुळे झाला. या आजऱ्यातला एक विधानसभा जिल्हा परिषद मतदारसंघ, गडहिंग्लज शहर, यामुळं मुश्रीफांचा विजय सुकर झाला. यावेळी मात्र हा गडहिंग्लज आणि आजरा हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. म्हणजे स्वाती कोरी आणि उमेश आपटे हे दोघंही यावेळी महाविकास आघाडीला मदत करणार आहेत. त्यामुळे मुश्रीफांचा मोठा जो काय विजयाचा जो मोठा गट होता तो यावेळी त्यांच्या सोबत नसणार आहे. महाविकास आघाडीला त्याचा यावेळी फायदा होणार आहे. म्हणजे मंडलिकांची भूमिका काय राहणार? गडहिंग्लज आणि आजरा येथले मत कोणाला पडणार? भाजप यावेळी मैदानात उतरणार की अपक्ष म्हणून पुन्हा समरजित घाटगेंना लढा लावून ताकद देणार? महाविकास आघाडी संजय घाटगे किंवा अमरीश घाटगेंना संधी देणार की ऐनवेळी आणखी नवीन कुठला पत्ता ओपन करणार? या अनेक घटकावर यंदाची ही निवडणूक अवलंबून राहणार आहे. कारण प्रत्येकाने आता पर्याय खुले ठेवले आहेत. आमदार प्रत्येकाला काही करून व्हायचं आहे. त्यामुळं फारसं शब्द किंवा पक्ष किंवा गट या पलीकडे जाऊन प्रत्येकाला काहीतरी नवीन खेळी करायची आहे आणि आमदार व्हायचं आहे. हे आमदार होत असताना कागलमध्ये मी जसं आत्ता म्हणलं की 3-4 घटक हे कागलचा भावी आमदार ठरवणार आहेत. त्यामध्ये मंडलिक गट नक्की आहे, त्यामध्ये स्वाती कोरींचा जनता दलाचा गट आहे. काँग्रेसची भूमिका यावेळी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे सतेज पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जे काय अतिशय चांगलं यश या मतदारसंघात मिळवलं त्यामुळं महाविकास आघाडीला एक मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना कारणीभूत ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आता अतिशय चुरशीच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. हसन मुश्रीफ यांना ही निवडणूक फारशी सोपी जाणार नाही. कारण अनेक घटक आता एकत्र येत आहेत. या एकत्र आल्यामुळं मुश्रीफांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहणार आहे. समरजित घाटगेंनी ऑलरेडी आव्हान उभं केलेलं आहे, पण दुसरंही आव्हान अमरीश घाटगे यांच्या रूपानं उभं राहत आहे. म्हणजे अनेक वर्षे सत्तास्थानावर असल्यानंतर काही प्रमाणात नाराजी ही निश्चित तयार होते. या नाराजीचा
फटका काही प्रमाणात हसन मुश्रीफांना बसू शकतो. पण दुसरीकडं त्यांच्याकडं एक जी काय कला आहे, निवडणुकीत जे लागतं ते सगळं करण्याची कला त्यांच्याकडे आहे. ते कुठेही कमी पडत नाहीत. यामुळं त्यांनी अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी काय लागतं हे हसन मुश्रीफांना पक्क ठाऊक आहे. जे कधी तिरंगी निवडणूक होऊ द्यायची म्हणजे करायची आणि आपल्या पत्त्यावर विजय पाडून घ्यायचा, हे हसन मुश्रीफांनी यापूर्वी अनेकदा केलेलं आहे. पण या सगळ्या आता लुप्त्या सगळ्यांना माहीत झाल्यात. यामुळं मुश्रीफांना समरजित घाटगे किंवा अमरीश घाटे कसं अडवणार किंवा मंडली गट नेमकं या निवडणुकीत काय करणार, KP पाटलांच्यावर झालेली कारवाई आणि बिदरीच्या निवडणुकीत मुश्रीफांनी घेतलेली भूमिका, यामुळे KP पाटलांचा जो काही गट आहे तो या निवडणुकीत काय करणार, कारण बिदरीचा बराच घटक हा कागल तालुक्यात येतो. या सगळ्यावर कागलची विधानसभा निवडणूक आता अवलंबून राहणार आहे. ही लढाई आता अतिशय रंगतदार टप्प्यावर पोहोचलेली आहे. तिरंगी हे निश्चित आहे, पण वीरेंद्र मंडलिक जर मैदानात उतरले तर ही निवडणूक चौरंगी होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं शिवानंद माळी हे इच्छुक आहेत शरद पवार गटाच्या वतीनं, ते मैदानात उतरणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या गटबाजीच्या एकूण निवडणुकीत पक्षाच्या पलीकडे जाऊन होणाऱ्या या निवडणुकीत आता उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत. फक्त कोणता गट कोणाबरोबर जाणार, अजित पवार गट महायुतीत राहणार का, तो नाही राहिला तर मुश्रीफांना आणि समरजित घाटगेंना लढायला दोघांनाही पक्षाच्या पातळीवर संधी मिळेल. पण तो सोबत राहिला तर मात्र समरजित घाटगेंची कोंडी होणार आहे. मुश्रीफांना उमेदवारी ही महायुतीची मिळणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची भूमिका ही आता महत्वाची राहणार आहे. यामुळं कागल विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा हे जे 5-6 घटक मी आता आपल्याला सांगितले तेच ठरवणार आहेत. त्यांची भूमिका काय राहणार यावरच कागलचा भावी आमदार अवलंबून राहणार आहे. त्यामुळं आता आपल्याला प्रतीक्षा आहे की महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे जवळजवळ निश्चित असताना नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार, कोण बंडखोरी करणार यावरच आणि मंडलिक गटाची भूमिका काय असणार या महत्वाच्या मुद्द्यावर कागलचा आगामी आमदार हा ठरणार आहे. धन्यवाद.